हा बघा मेंदूवडा तेलात फुटला नाहीये, तेल अजिबात उडालेलं नाहीये. प्रत्येक जणींना भीती वाटत असते. आज अशी एक सोपी ट्रिक आपण बघणार आहे ज्यामुळे तेल उडणार नाही आणि तुम्हाला मेंदूवडा तेलात सोडताना भीती सुद्धा वाटणार नाही. एकदम कुरकुरीत, सोबतच सांबर आणि नारळाची चटणी ही सुद्धा रेसिपी बघणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे अर्धा किलो सफेद उडदाची डाळ घ्यायची. आता तुमच्याकडे जर पुरेसा वेळ असेल आणि तुम्ही ठरून नाश्ता बनवत असेल की आपल्याला उद्या मेंदूवडा बनवायचा आहे, तर आणल्या दिवशी संध्याकाळचं डाळ इथे भिजत घालायची. अर्धा किलो मी इथे डाळ घेतलेली आहे. आता इथे डाळीला कोणतंही प्रमाण नाही आहे, मोजून घ्यायची नाही आहे, अंदाजे घेतली तरी चालतं. पण डाळ चांगली चोळून चोळून 3-4 पाण्याने इथे धुवून घ्यायची. डाळीचा जो पांढरट भाग असतो, तो कलर असतो पांढरा, तो पूर्ण त्यावरला निघून गेला पाहिजे. त्यामुळे चांगली 2-4 पाण्याने चोळून चोळून द्यायची आणि निव्वळ चंग असं पाणी निघालं यासारखं की मग आपल्याला त्यामध्ये भरपूर पाणी घालून रात्रभर डाळ भिजायला ठेवायची. आता जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, दुसऱ्या दिवशी अचानकच असं कोणाला वाटलं घरामध्ये की आज मेंदूवडा खायचा आणि मेंदूवडा बनवायचा, तर ही डाळ 1 तासभर गरम पाण्यामध्ये भिजत घालायची. तरीही तुमचे मेंदूवडे परफेक्ट बनतात. ही तुम्हाला झटपट टिप दिलेली. पण वेळ असेल, ठरवून तुम्ही नाश्ता बनवत असेल तर आदल्या रात्रीच तुम्ही ही डाळ भिजत घालायची. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघितलं डाळ छान भिजलेली, वरचं जे पाणी आहे ते काढून फेकून द्यायचं. डाळ इथे धुवून घ्यायची गरज नाही. आता मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. मेंदूवडे बनवताना काय होतं, पाणी आपण जास्त जर वापरलं तर मेंदूवडा गोल गरगरीत होत नाही, तेलकट होतो आणि तेलामध्ये फुटण्याची शक्यता दाट असते. अशा वेळेस काय करायचं, पहिलं फक्त डाळच वाटून घ्यायची आणि नंतरनं जर आपल्याला वाटलं की आता पाणी थोडंसं घालून वाटायला पाहिजे, तर थोडंसं पाणी घालून आपल्याला ही डाळ इथे वाटून घ्यायची. तर इथे बघू शकता. आणि डाळ बारीक वाटून घ्यायची. तुम्हाला जितकी बारीक वाटता येईल ना तितकी वाटून घ्यायची. तुम्ही जितकी डाळ बारीक वाटाल तितकी ती डाळ हलकी होते. म्हणजे जे पीठ आपण मेंदूवड्यांसाठी वाटून घेतो ना ते हलकं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर एकदम कमी करायचा. इथे आपण डाळ वाटून घेतलेले 2-3 आलं लसणाचे तुकडे आणि 2-3 हिरव्या मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहेत. तुम्हाला नसन घालायच्या तर तुम्ही नाही घातल्या तरी चालेल. 2 चमचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि जोर लावून एकाच दिशेने आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं. तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुम्ही हे एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं. म्हणजे त्यामध्ये एक हवा तयार होते. हवा तयार झाली की पीठ हलकं होतं. आता पीठ आपलं हलकं झाले, परफेक्ट असं फेटून घेतलं, हे कसं कळतं, तर एक वाटी घ्यायची, वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि एक छोटासा गोळा करायचा पिठाचा, तो पाण्यामध्ये सोडायचा. बघू शकता पाण्यामध्ये वरती तरंगून आलेला आहे. पीठ विखरलेलं नाही किंवा खाली तळाला गेलेलं नाही, अलगद तो गोळा उचलून घेतलेला आहे. पीठ आपलं इथे बनून तयार झालेले वड्यांसाठी. आता सांबरचे आपण पीठ थोडा वेळ बाहेर साईडला ठेवून देणार आहे. आता सांबरसाठी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, 2 टोमॅटो चिरलेले, लाल तिखट घालायचं, हळद घालायची, थोडासा हिंग घालायचा आहे, 1 चमचा तेल घालायचं आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि 5-6 शिट्ट्या घेऊन आपल्याला ही डाळ चांगली शिजवून घ्यायची. डाळ शिजण्या एवढंच पाणी त्यामध्ये ठेवायचं. आता आपण सांबर मसाला बनवून घेणार आहे. हॉटेलसारखं सांबर जर बनवायचं असेल तर इथे थोडंसं खोबरं, धने, जिरे, बडीशेप घ्यायची आहे, खडा मसाला घ्यायचा आहे, बेडगी मिरची घ्यायची आहे, धने मात्र यामध्ये आवर्जून घ्यायचं आणि थोडीशी 1 चमचा तुरीची डाळ घ्यायची. सगळ्यात पहिलं खोबरं आपल्याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आणि नंतर ना डाळ भाजून घ्यायची. आता हा मसाला भाजताना तेलाचा वापर अजिबात करायचा नाही, बिना तेलाचाच आपल्याला हा मसाला भाजवून घ्यायचा. आता इथे मी
2 बेडगी मिरची घेतलेली. बेडगी मिरची का घ्यायची, तर सांबारला जो कलर असतो ना लालसर, तो कलर येण्यासाठी त्याची मदत होते. आता मसाला भाजून घेतलेला आहे. थंड झाला की मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा. पहिला कोरडाच वाटायचा. कोरडा वाटला की नंतरनं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि एकदम बारीक असा आपण इथे मसाला वाटून घेणार आहे. या पद्धतीने मसाला इथे वाटून तयार झालेला आहे. आता आपण सांबारसाठी, आता तुम्हाला जर तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही इथे भाज्या घालू शकता, किंवा फक्त तुम्ही इथे शेवगा, लाल भोपळा किंवा दुधी भोपळा किंवा बटाटा याच्यापैकी काहीतरी तुम्ही सांबारमध्ये घालू शकता. जास्त भाज्या घालू नका. सांबार खूप घट्ट होतं आणि सांबारची चव ही वेगळी लागते, कारण भाज्यांचा अर्क त्यामध्ये उतरतो. पळीवर तेल घातले, जिरी मोहरी घातलेली. जिरी मोहरी घातली की एक कांदा चिरून घातलेला आहे, कढीपत्ता घातला. हलकासा कांदा आपल्याला मोकळा होईपर्यंत तेलामध्ये हलवून घ्यायचा. केलेला मसाला यामध्ये घालायचा. थोडीशी लाल तिखट, हळद घालायचे, थोडंसं हिंग घालायचं आहे आणि सांबार मसाला आपल्याला यामध्ये 2 चमचे घालून घ्यायचा. हे हलवून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला शेवगा आणि बटाटा यामध्ये घालून घ्यायचा. 1 चमचा मीठ घालायचं. आता लक्षात ठेवा, आपण डाळ शिजवताना पण मीठ घातलेलं आहे. आता इथे पण आपण मीठ घालतो. नंतरनं जर गरज पडली तरच आपण मीठ घालणार आहे आणि पाणी घालून घ्यायचं. आता सांबार बनवताना कांदा आपण तेलामध्ये परतून घ्यायचा नाही, तर तो शिजवून घेतला जातो. पाण्यामध्ये म्हणा किंवा तेलामध्ये, पण तो शिजवून घेतला जातो. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि फक्त 10 मिनटं. शेवगा शिजायला खूप झालं. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता कलर बदललेला आहे, शेवगा शिजला गेलेला आहे आणि इकडे आपली डाळसुद्धा शिजली गेलेली आहे. कुकर गार झाला की काय करायचं, चमच्याने डाळ चांगली हलवून घ्यायची, म्हणजे डाळीचा चांगला गरगोट करून घ्यायचा. तर इथे झाली आपली डाळ हटवून घेतलेली आहे. आत्ता आपण त्याला काय करणार आहे, तडका देणार आहे डायरेक्ट. पळीभर तेल घातलेले, त्यामध्ये 2-4, 10-15 मेथीचे दाणे घालायचे, थोडासा हिंग घालायचा, 2 बेडगी मिरची घालायचं, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं. हटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची आणि नंतरनं आपल्याला जो आपण भाज्या आणि मसाला इथे शिजून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. चवीप्रमाणे जर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये मिठाची गरज आहे तर तुम्ही इथे मीठ घालू शकता. सगळ्यात शेवटी 2 चमचे आपल्याला चिंच गुळाचा कोहोळ यामध्ये घालायचा आणि थोडासा एक्स्ट्राचा मी इथे गुळाचा खडा घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित सांबार आपल्याला इथे हलवून घ्यायचं. आता खळखळून सांबारला उकळी येऊन द्यायची. तोपर्यंत आपण इथे नारळाची चटणी बनवून घेऊ. ओला नारळ घेतलेला आहे, पाठीमागचा काळा जो भाग असतो तो काढून घेतलेला आहे. 5-6 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. आल्याचा एक मोठा तुकडा असा बारीक करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. त्यानंतरनं यामध्ये घालायचे 2 चमचे फुटाणा डाळ, अर्धा चमचा आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 चमचे आपल्याला घालायची आहे साखर. हे सगळं आपल्याला इथे घालून घ्यायचं आणि थोडंसं वाटीभर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी फाईन आपल्याला ही चटणी इथे वाटून घ्यायची. आता इथे तुम्ही बघू शकता चटणी थोडीशी घट्ट आहे, पण आपल्याला वड्यांसाठी आपण चटणी बनवते त्यामुळे ती थोडीशी आपल्याला घट्ट ठेवायची. आता तडका देण्यासाठी पळीभर तेल गरम करायचं, जिरी आणि मोहरी घालायची, हिंग घालायचं आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि तुम्हाला वाटलं 2 बेडग्या मिरच्या घालायच्या तर तुम्ही तोडून घालू शकता. हा तडका चटणीवरती घालायचा आणि व्यवस्थित तडका चटणीमध्ये हलवून घ्यायचा. ही झाली ओल्या नारळाची साध्या सोप्या पद्धतीने चटणी बनवून तयार. चटणी बनेपर्यंत सांबारसुद्धा आपल्या इकडे चांगलं उकळलं गेलेलं आहे. व्यवस्थित सांबार इथे हलवून घ्यायचं. तर हे झालं आपलं सांबारसुद्धा झटपट आणि पटकनी बनवून तयार. पीठ आपलं इथे तुम्ही बघू शकता थोडंसं भिजल्यामुळे काय होतं त्यामध्ये एक हवा तयार होते, त्यामुळे परत एकदा ते हलवून घ्यायचं. आता वडे तळताना तेलात वडे सोडण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते, पण माझी पद्धत तुम्ही म्हणसाल तर चहाच्या गाळणीचा मी इथे वापर करते. वाटीचा, तांब्याचा कशाचाही वापर करत नाही, झाऱ्याचा वगैरे. तर गाळणीचा वापर करायचा. एकदम सोपी पद्धत आहे. तेलामध्ये वडा पटकनी सुटतो, काहीच करायला लागत नाही, तेल उडत नाही, भाजण्याची भीती नाही. चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं, तेल किंवा पाणी लावून घ्यायचं, शक्यतो पाणीच लावून घ्यायचं. पाणी लावून घेतलं की आपल्याला किती मोठा वडा बनवायचा तेवढं पीठ आपल्याला चाळणीवरती
ठेवायचं, मध्ये असं होल करायचं आणि तेलामध्ये सोडायचं. आता इथे तेल मात्र चांगलं तापून घेतलेलं आहे. तितकंसं कडकडीत तापवायचं नाही, तर पण तेल तापवायचं. वडा जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा गॅस मोठा ठेवायचा, बारीक ठेवायचा नाही. बारीक जर तुम्ही गॅस ठेवला आणि तेलाचा ताव जर कमी झाला तर वडा फुटण्याची शक्यता असते आणि वडा तेलकट होतो. वडा खाली चिटकण्याची सुद्धा शक्यता असते. वडा असा फुगत नाही, मोठा असा होत नाही, खुसखुशीत होत नाही, तर तो चिवट होतो. एकदा वडा तेलामध्ये सोडला आणि खालच्या साईडने हलकासा तळला गेला, वरती तेलावरती तरंगला की गॅस मिडियम करायचा, वडा उलटा करायचा आणि चांगला कुरकुरीत होईपर्यंत वडा इथे तळून घ्यायचा. वडा तळताना अधनं-मधनं तो उलटा पालटा करायचा. आता इथे तुम्ही बघू शकता वडा आपला चांगला तळला गेलेला आहे, हलकासा सोनेरी कलर आलेला आहे. आपल्याला अजून थोडासा सोनेरी कलर पाहिजे आणि तेलातनं बाहेर वडे काढताना गॅस मोठा करायचा. 2 मिनटं तेलाला चांगला ताव येऊन द्यायचा आणि मग वडा तेलातनं बाहेर काढून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, वड्याला एक चांगला क्रिस्पीपणा येतो, कुरकुरीतपणा येतो. दुसरी गोष्ट म्हणजे वडा तेलकट अजिबात होत नाही, कारण तेल गरम असतं. तेल कोणताही पदार्थ जास्त गरम असलेलं तेल शोषून घेत नाही. पण तेल गार झालं आणि एखादा पदार्थ त्यामध्ये आपण बाहेर काढला तर लक्षात ठेवा, कोणताही तळणीचा पदार्थ गार तेल पटकन शोषून घेतो आणि तो पदार्थ तेलकट होतो. आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की एकदम कुरकुरीत झालेला आहे आणि मस्त असा गोल करकरीत टम फुगलेला आहे, तेलकट झालेला नाही, म्हणजे वडा तेलात सुद्धा फुटलेला नाही. मस्त असं दाटसर आपण सोप्या पद्धतीने सांबार केलेलं आहे. ओल्या नारळाची आपण पांढरं शुभ्र इथे चटणी बनवून घेतलेली. छान नाश्ता आहे. नाश्ता सेंटरपेक्षाही आपण घरी केलेला नाश्ता कधीही बेस्ट असतो. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि नाश्तासुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा.